आणि यंदाच्या वर्षी आम्ही 97व्या वर्षात पदार्पण करत आहोत. नमस्कार, मी सोनाली पालव. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत. सध्या आपण आलेलो आहोत गणेश गली परिसरातील मुंबईच्या राजाच्या दरबारामध्ये. खरं तर लालबाग आणि गणपती बाप्पा हे समीकरण फक्त मुंबईकरांसाठीच नाही तर संपूर्ण राज्यभरासाठी हे प्रसिद्ध आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर लालबाग मधील सर्वात पहिलं गणपती बाप्पाचं सार्वजनिक मंडळ म्हणून मुंबईच्या राजाची ही ख्याती आहे. आणि याच मंडळाला आज आपण भेट दिलेली आहे. साधारण मंडळाचं कामकाज कसं चालतं आणि आता या मंडळाचं काम कसं सुरू आहे या संदर्भामध्ये आज आपण बातचीत करणार आहोत. या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश गली मंडळाचे सेक्रेटरी स्वप्नील परब आपल्यासोबत उपस्थित आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत. मंडळाकडे आपण सर्वप्रथम येऊया. साधारण स्थापना कधी झाली या मंडळाची? लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गली मुंबईचा राजा या मंडळाची स्थापना 1928 सालची आहे आणि यंदाच्या वर्षी आम्ही 97व्या वर्षात पदार्पण करत आहोत. बरं, साधारण कामकाज कसं चालतं मंडळाचं? गणेशोत्सवाच्या माध्यमातून हे उत्सव मंडळ काम करत असते आणि या गिरण गावामधला हा सगळ्यात पहिला गणेशोत्सव समजला जातो. 1977 साली उत्सव मंडळाने पहिली हिंदुस्थानातील सगळ्यात उंच मूर्ती बनवली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या मंडळाचं नाव आहे ते जगभरामध्ये प्रसिद्ध झालं आणि लोकांचा ओढा या मुंबईच्या राजाच्या दर्शनाकरता येऊ लागला. सुरुवातीच्या काळामध्ये उत्सव मंडळ हे फक्त चलचित्राच्या माध्यमातून गणेशोत्सवात देखावे साजरा करत होतं, परंतु 77 साली उंच मूर्ती आणि 2003 साली ज्यावेळी अमृत महोत्सवी वर्ष होतं त्यावेळी देखाव्याचे भव्य दिव्य देखावे देखील उभारले जाऊ लागले आणि त्यानंतर उंच मूर्ती आणि देखावे हे सांगड घालून उत्सव मंडळ आज कार्यरत आहे. पाद्यपूजन सोहळा आपला कधी असतो? साधारण गुरुपौर्णिमेच्या वेळी आम्ही पाद्यपूजन सोहळा करतो आणि खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ त्यावेळी रोवतो आणि त्या पावलांची पूजा करूनच खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची सुरुवात होते. मूर्तिकारांबद्दल आपण म्हणूया की दरवर्षी मूर्तिकार हे गणपती बाप्पांना घडवणारे तेच असतात की वेगवेगळे, असं काय? शक्यतो तेच मूर्तिकार असतात, कारण गेली अनेक वर्ष जवळजवळ 10 वर्ष सतीश वळिवडेकर हे मुंबईच्या राजाची मूर्ती घडवत आहेत. खरं तर या उत्सव मंडळाला मूर्तिकारांचा खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये श्याम सारंग ही मूर्ती मुंबईच्या राजाची घडवत होते. ती साधारण 7.5 ते 8 फुटाची मूर्ती असायची, पण 1977 साली ज्यावेळी उंच मूर्ती पहिली बनवली गेली ती मास्टर दीनानाथ वेली यांच्या हस्तकौशल्यात ती मूर्ती साकार झाली. बरीच वर्ष त्यांनी मुंबईच्या राजाची मूर्ती घडवली. कालांतराने त्यांचं निधन झाल्यानंतर ती जागा गजानन तोडवलकर यांनी घेतली. त्याच्यानंतर भागवे बंधू मूर्ती बनवत होते. काही कालाकरता विजय खातूंनी देखील आमची मूर्ती बनवली होती आणि त्यानंतर आजतागत सतीश वळिवडेकर हे मूर्ती घडवतात. साधारण किती वेळ लागतो मूर्ती घडवण्यासाठी? 1 महिन्याचा कालावधी मूर्ती घडवण्यासाठी. बरं, तुम्ही कसं याच्यामध्ये पाहता? तुमचा कसा सहभाग असतो? सहभाग तर आमचा लहानपणापासूनच आहे, कारण आमचा जन्मच गणेश गल्लीत झाला. त्यामुळे कामाची आवड होती, सवड पण होती, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सगळी कामं चालतात. कार्यकर्ते पण जवळजवळ 3,500च्या आसपास आमचे कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाची कामं माहिती आहेत. दरवर्षी कुठची कामं कोण करतं, त्याच्यामुळे त्याचं नियोजन एकदम व्यवस्थितरित्या झाल्या कारणाने याचं आयोजन देखील अतिशय सुंदररित्या. किती दिवसांपासून लगबग सुरू असते? आता गणपती बाप्पा आपण ज्या दिवशी आपलं विसर्जन होतं, मागच्या वर्षी गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावरती आपण लगेच पुढच्या वर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू करतो. तर साधारण कसं काय तुमची लगबग सुरू असते? नक्कीच, कारण गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर खरं तर त्या उत्सवामध्ये काही त्रुटी आमच्या राहिलेल्या आहेत, जेणेकरून अजून चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही काय करू शकतो तर याची एक विचार मंथना होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा पुढच्या वर्षी तयारी सुरू होते. कारण की गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या खऱ्या अर्थाने म्हणजे हे साजेच असं हे ब्रीदवाक्य आमच्यासाठी देखील आहे. आणि एक तसं जर बघायला गेलं तर मे महिन्याच्या दरम्यान या गणेशोत्सवाला तयारीला खऱ्या अर्थाने जलद गती मिळते आणि त्यानुसार मे महिन्यामध्ये यावर्षी डेकोरेशन कुठचं साकारायचं, गणरायाची मूर्ती कशी असेल, नियोजन कसं असेल, तर या सगळ्याची तयारी तेव्हापासून चालू होते. खरं तर मुंबईचा राजाचं जे राजाच्या दरबारातलं जे देखावा सादरीकरण असतं तो एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि त्यासाठी राज्यभरातून भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. तर हे सगळी संकल्पना तुमची कशी नियोजित असते आणि यंदा तुम्ही कुठला देखावा सादर करताय राजाच्या दरबारात? राजाच्या दरबारात काय साकारायचं ही संकल्पना जरी आमची असती तरी ते राजाच्या मनात जे असेल तेच होते. बऱ्याचशा कला दिग्दर्शकांकडून आम्ही डेकोरेशनचा जो सेट्स
डिझाईन आहे ती मागवून घेतो आणि त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट होते कोणता देखावा किती चांगल्या रीतीने आम्ही या ठिकाणी मांडू शकतो. खरं तर आपले जे गिरणगावातले आपली जी माणसं आहेत तर त्यांना काही जणांना वेळेअभावी किंवा पैशाअभावी भारतातील जी विविध पर्यटन स्थळं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, मंदिर आहेत ती पाहण्याचा योग येत नाही. तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांना हे दर्शन घडावं आणि एक सुवर्णकांचन योग त्यांच्या आयुष्यात निर्माण व्हावा याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. तर यंदाच्या वर्षी आम्ही महाकाल मंदिराची प्रतिकृती साकारत आहोत. तसं पाहायला गेलं तर मंडळातर्फे कोणकोणते आपण उपक्रम राबवले जातात, सामाजिक असू देत किंवा इतर कोणते उपक्रम आपण राबवतो? गणेशोत्सवाच्या माध्यमातून जो काही फंड आमच्याकडे निर्माण होतो त्याचा विनियोग समाजाच्या कल्याणासाठीच आम्ही करत असतो. जेणेकरून आम्ही महारक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी करत असतो. त्याचबरोबर मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया देखील आम्ही करत असतो. मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतात. त्याच्यानंतर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन आम्ही करत असतो. येणाऱ्या काळामध्ये कॅन्सर पेशंटना आर्थिक मदत कशा प्रकारे आम्ही करू शकतो तर त्याचं देखील नियोजन आमचं चालू आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा फार बरीच मोठी कामगिरी मंडळाच्या वतीने दरवर्षी असते. विभागीय विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याकरता आम्ही शिष्यवृत्ती योजनेचं देखील आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर या संगणकीय युगामध्ये त्यांना एक स्टेबिलिटी मिळावी, त्यांची प्रगती व्हावी याच्यासाठी संगणकाच्या बाबतीतले अनेक कोर्सेस आम्ही या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट केलेले आहेत. ऍडव्हान्स एक्सेल असेल, एक्सेलचा कोर्स असेल, टॅली असेल, अशा प्रकारचे कोर्सेस आम्ही दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र देखील आम्ही सुरू करत आहोत आणि अशा प्रकारे विविध प्रकारे हा उत्सव साजरा करून उपक्रम देखील आम्ही साजरे करत असतो. ज्याच्यामध्ये क्रीडांगण देखील एक आमचा एक अतिशय महत्वाचा असा उपक्रम आहे जिथे लहान मुलांच्या शरीर यष्टी मजबूत व्हावी, त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी मल्लखांब, खो-खो, कबड्डी यांसारखे देशी खेळ देखील आम्ही त्या ठिकाणी प्रस्तुत करत असतो. ही झाली आगमनाची तयारी. प्राण प्रतिष्ठापना जेव्हा गणपती बाप्पाची होते त्याच्यानंतर साधारण कशी तुमची तयारी असते? खरं तर प्राण प्रतिष्ठापना ज्यावेळी गणरायाची होते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आम्ही प्राण प्रतिष्ठापना करतो आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर त्या गणरायामध्ये प्राण ओतले जातात असं आम्हाला वाटते. कारण भारावून टाकणारा जे वातावरण असतं आणि या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी त्रास होऊन कसं गणरायाचं दर्शन घडवता येईल. कारण भाविक हे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतभरातून आलेले असतात. तर त्यांना दिशादर्शक फलक आम्ही लावलेले असते. त्याच्यानंतर त्यांच्या सिक्युरिटीची काळजी आम्ही घेतलेली असते. त्या प्रकारे त्यांना व्यवस्थित कसं दर्शन व्हावं याचाच कटाक्ष मंडळाचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून हे 10 दिवस आम्ही आमचे जे काही उपक्रम आहेत ते राबवत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही अवेअरनेस कॅम्प असतो आमचा. वेगवेगळ्या कॉलेजेसच्या मुलांकडून पथनाट्य सादर केली जातात. मग ते स्त्रीभ्रूण हत्येचं असेल, पर्यावरणपूरक माहिती देणारं असेल, आरोग्यविषयक माहिती देणारं असेल, तर अशा प्रकारच्या विविध पथनाट्याचं देखील आम्ही आयोजन या ठिकाणी करत असतो. जेव्हा प्राण प्रतिष्ठापना होते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात राजाच्या दर्शनासाठी, तेव्हा मंडळातर्फे तुमचं कसं नियोजन असतं? त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा असतात? नक्कीच, कारण भाविकांची सुरक्षा हा मंडळाचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा नेहमी राहिलेला आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या रांगांची आखणी आम्ही केलेली असते जेणेकरून जनरल लाईन ज्याला मुखदर्शन म्हणतात की जलद मुखदर्शनासाठी 2 रांगा वेगळ्या आमच्या असतात. पासेस घेऊन त्या रांगा सुरू असतात. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी आम्ही अधिक सुलभतेने दर्शन कसं व्हावं याच्यासाठी गॅलरी रांग सुद्धा आम्ही चालू केलेली आहे जेणेकरून लवकरात लवकर गणेश भक्त गणरायाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आपल्या घरी जाऊ शकतो. त्याच्याबरोबर आमचे प्रायव्हेट सेक्युरिटी असतात, आमचे कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी मेहनत करत असतात. वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आम्ही त्यांना काम दिलेलं असतो. फायर एक्सटिंग्विशर असतात, सीसीटीव्ही कॅमेरेज असतात. अशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे ज्या सूचना मुंबई पोलीस आम्हाला करत असते किंवा आमच्या अनुभवानुसार आम्हाला जे काय माहिती असेल ते सगळं आम्ही सर्वतोपरी करत असतो. ही झाली आगमन मिरवणुकीची तयारी. नंतर जेव्हा गणपती बाप्पाला निरोप द्यायचा वेळ येतो तेव्हा साधारण कशी तयारी असते, तेव्हा काय भावना असते आणि मिरवणूक कशी असते? म्हणजे भावनिक क्षण असतो तो गणरायाला निरोप देण्याचा. कारण ज्याची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो, ज्याची मनोभावे पूजा या 11 दिवसात आम्ही केलेली असते आणि त्याला निरोप देण्याचा क्षण जो असतो तो अत्यंत भावुक असतो. म्हणजे अंतःकरण असं जड त्यावेळी हृदय झालेलं असतं. पण पुढच्या वर्षी लवकर येण्याची आस मनात असते. त्यामुळे विसर्जनाची तर आखणी आम्ही गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेपनाच्या अगोदरच केलेली असते. कोणत्या मार्गाने आमचं विसर्जन झालं शक्यतो गेली अनेक वर्ष एकाच मार्गाने आमचं विसर्जन होतंय जे गिरगाव चौपाटीला जातं. आणि सांगायला आम्हाला अभिमान आहे की सगळ्यात पहिला मुंबईतला
गणपती हा मानाचा गणपती आमचा विसर्जनासाठी बाहेर पडतो आणि त्यानंतरच सगळे गणपती मुंबईतले बाहेर पडतात. हा अलिखित असा नियमच जणू काही झालेला आहे आणि ती एक मानवंदन आहे मुंबईच्या राजासाठी असं मला वाटते. आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये विसर्जनाचं नियोजन आम्ही केलेलं असतं.